दर्शको नमस्कार. राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय हा चांगलाच तापलेला आपल्याला दिसून येतोय. खरं म्हणजे जेव्हा यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यानंतर बहुतेकांचा एक समज होता यानंतर की हे मराठा आरक्षण टिकेल. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणाच्या निर्णयाला एक स्थगिती देण्यात आली आणि हे जे प्रकरण आहे ते घटनापीठाकडे गेलेलं आहे. मुळामध्ये 58 शांततामय अशा पद्धतीनं काढलेले मोर्चे आणि त्यामधून जवळपास 40 बळी जे या मराठा आरक्षणासाठी गेले. खरोखरच हा सगळा संवेदनशील आणि गांभीर्यपूर्वक घेण्यासारखा सगळा विषय. मात्र सर्वोच्च न्यायालयात जी स्थगिती दिली गेली त्यानंतर मराठा समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. विविध मुद्दे चर्चेला येत आहेत आणि एकंदरीत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं स्थगितीनंतर ज्याला आपण असं म्हणू की ही फक्त एक तात्पुरती एक स्थगिती आहे, ही काय अंतिम सुनावणी नाही आहे. मात्र त्यावरून मराठा समाजामध्ये एक अस्वस्थता आहे, राज्यातलं वातावरण ढळून निघालेलं आहे. या सगळ्याची एकंदरीत पार्श्वभूमी कशी आहे? अगदी आपण या मराठा आरक्षणाचा आधारच इथपासून जरी आपण सगळा विचार करायला लागलो तर वेगवेगळे मुद्दे सगळे समोर येतात. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केले मराठा सेवा संघाचे श्रीयुत राम गायकवाड सरांना. गायकवाड सर, चर्चेमध्ये स्वागत आपलं. नमस्कार. आणि आपण बघतोय की मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा म्हणजे तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतंय पुन्हा एकदा. म्हणजे कुणाला हे अपेक्षित असं नव्हतं पण ते आता घडतंय. तर एकंदरीत सगळा जेव्हा विचार करायला लागतो कशा प्रकारची आत्ता मराठा समाजाची एकंदरीत भावना आहे आणि जो मुद्दा काही लोक मांडतायत की नेमका या मराठा आरक्षणाला आधार काय, या दोन्ही संदर्भात काय सांगाल? सुरुवातीला आपण मराठा समाजाला आरक्षण जो आहे त्याचा इतिहास आपण थोडंसं पाहूया की आपल्या देशामध्ये सर्वप्रथम आरक्षण हे राजर्षी शाहू महाराजांनी दिलं. राजर्षी शाहू महाराजांनी ज्यावेळेस 1902ला पहिलं आरक्षण भारतामधलं दिलं तर त्यावेळेस मराठा समाज देखील त्या आरक्षणाचा एक लाभधारक होता. मग तेव्हापासून हा आरक्षणाचा जो प्रक्रिया आहे ती चालू झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या कालावधीमधला मराठा समाज आरक्षित होता. त्यानंतर इंग्रजांच्या कालावधीमध्ये देखील काही सोयी सवलती मिळत होत्या आणि त्या सोयी सवलतींची जे काही यादी होती त्या यादीमध्ये देखील मराठा समाजाचा अंतर्भाव होता. हा साधारणपणे 1942ला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी आपल्या भारतातल्या समाज रचनेमधले 3 विभाग केले. त्यामधला भटका विभाग, त्याचबरोबर मागास विभाग आणि जो इतर मागास म्हणून आपण ओळखला जातो अशांची यादी केली आणि त्या यादीमध्ये मराठा समाजाचा आणि कुणबी समाजाचा हा जो अंतर्भाव आहे तो अंतर्भाव होता. त्याच्यानंतर आपण घटना जेव्हा आपण अंमलात आली 1950ला, त्या 1950ला आल्यानंतर आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा 2 प्रकारच्या कॅटेगरीना आरक्षण मिळालं आणि जो इतर मागास समाज आहे ह्याच्यासाठी एक लिस्ट आउट तयार करणं किंवा त्यांची यादी तयार करणं किंवा फाइंड आउट करणं कुणाकुणाला बाबा आपण इतर मागासवर्गीयामध्ये समावेश करायचं आहे ह्याच्यासाठी काम देण्यात आलं. आणि तो काम जवळपास एक 20 वर्ष चाललं आणि त्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 2399 जाती या भारतामधल्या इतर मागासवर्गीय समाजाच्या मध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आणि त्या अंतर्भूत करून त्याची यादी सरकारकडे देण्यात आली. त्यालाच आपण मंडल आयोग म्हणतो. बरं, मंडल आयोग. हां, मग तो मंडल आयोग तसाच भिजत राहिला आणि आपल्या भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान पी सिंगनी तो मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना 2399 जातीपैकी 2398 जातींना मंडल आयोगातल्या जातींना आरक्षण लागू झालं. फक्त एका मराठा जातीला त्या आयोगापासून वंचित ठेवण्यात आलं. म्हणजे 2399 जाती मराठा समाज राहिला. 98 जाती 2398 जातींना अंतर्भूत केलं, मराठा समाजाला बाजूला करण्यात आलं. त्यावेळेस आमच्या समाजातील काही जे उच्चभ्रू लोक होते त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा ज्यांनी कुणबी लावलेले आहेत, कुणब्यांचा अंतर्भाव आहे, फक्त मराठ्यांचा अंतर्भाव नाही आहे. आणि मराठा समाजामध्ये जो काही शिक्षित समाज होता त्याच्यामध्ये काही लोकांनी आपल्या पूर्वजांच्या काही त्यांच्या मनामधील जी काही एक ग्रेटतेची भावना होती त्यामुळे त्यांनी कुणबी लावले नाही आहेत. म्हणून कुणबी समाज मराठातलाच एक भाग असलेला कुणबी समाज आरक्षित झाला
आणि मराठा समाज हा आरक्षणापासून बाहेर राहिला. मग तेव्हा मराठा सेवा संघाने मागणी केली की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि हे एकच असलेले अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करा. म्हणून तेव्हापासून आरक्षणाचा ती चूक झाली असं म्हणायचं त्यावेळेला निश्चितच आपण किंवा आता आपण असंही देखील आता म्हणू शकतो की ज्या पद्धतीने ही सगळी मागणी होती, आता तर SC-BC मध्ये आरक्षण मिळतं मराठा समाजाला, तर हा कुणबी आणि मराठा यामध्ये सगळा घोळ झाला आणि कदाचित कुणबी राहिलाच तर आज अगदी आरक्षणामध्ये सगळे आले असते. हां, जे ज्यांच्याकडे कुणबी आणि मराठा, मराठा आणि कुणबी अशा 3 पद्धतीचे दाखले त्यावेळेस निघत होते. एक कुणबी मराठा म्हणून आणि एक मराठा कुणबी म्हणून आणि एक फक्त कुणबी म्हणून. मग त्याच्यामध्ये कसं होतं की मराठा आणि कुणबी, मराठा स्वल्पविराम कुणबी होतं. मग तत्कालीन काही राजकीय नेत्यांनी मराठातला आणि कुणबीमधला जो स्वल्पविराम होता तो स्वल्पविराम काढला आणि त्या ठिकाणी त्याला जोडणारा जो मराठा कुणबी, हां, मराठा कुणबी असा केला. तो एका चुकीमुळं, खरं तर ती तशी तर तांत्रिक चूक होती का ती मेक होती हेच कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळं मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणापासून वंचित आहे. आज कशा पद्धतीच्या भावना, आपण एकतर म्हणतो एका बाजूला स्थगिती ह्या सगळ्या गोष्टीला मिळालेली आहे, कदाचित आता जे काय अंतिम सुनावणी असेल तो बाजूने देखील निर्णय कदाचित लागू शकतो, पण आज मराठा समाजाची एक भावना कशा पद्धतीच्या आरक्षणासंदर्भामध्ये? मराठा समाजाला म्हणजे तोच राग, ती खतखत जी आहे, जी पूर्वी आपण हे 58 मोर्चातनं बघितले, निश्चितच आहे. मराठा समाजाला तुम्हाला मगाशी म्हटलं की एका छोट्याशा चुकीमुळं मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला. आता आरक्षण कशासाठी असलं पाहिजे ह्याच्याविषयी आपण उपभोग करू. मग आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळं आणि सुरुवातीच्या काळामध्ये पाहिलं की मराठ्यांकडे आता माझंच माझ्या कुटुंबाचं उदाहरण, माझ्याच आणि आमच्या समाजातल्या अनेकांचं उदाहरण आहे की 100 एकर शेती असायची, त्याच्यामध्ये कुटुंब मोठं असायचं, त्याच्यामध्ये वाटण्यानंतर वाटण्या असं करत आज मराठा समाज हा अल्पभूधारक झालेला आहे. आणि त्याच्यामध्येच निसर्गाची अवकृपा झालेली आहे. निसर्गाची अवकृपा झाल्याकारणानं उत्पन्न जो हमी उत्पन्न होतो तो कमी झालेला आहे. त्याचबरोबर शहरीकरणामुळं मराठ्यांच्या जमिनी या शेजखाली गेल्या, मराठ्यांच्या जमिनी या त्या काळामधल्या बिल्डरनी काही घशात घातल्या. अशामुळे मराठा हा दिवसेंदिवस मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती घसरत गेली. म्हणून मराठा समाजाला आता आरक्षणाची नितांत गरज वाटत आहे. मग अशा वेळेस 58 मोर्चे आले, त्याचबरोबर काही आत्मबलिदान झाले. ह्याच्यातून एक प्रकारचं मागच्या फडणवीस सरकारने न्यायमूर्ती गायकवाड आयोग स्थापन केला आणि त्या गायकवाड आयोगाने राज्यभर जनसुनावणी घेतल्या. आणि त्याचबरोबर फडणवीस सरकारने एक केलं होतं की बाबा 3 वेगवेगळ्या संस्थेना मराठ्यांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, त्याचबरोबर मराठ्यांची इत्तंभूत सर्वेक्षण करण्यासाठी त्या 3 समित्याला, संस्थेना अहवाल सादर करण्यासाठी दिलं होतं. साहेब तुम्हाला सांगतो की त्या 3 वेगवेगळ्या संस्था राज्यभरामध्ये फिरले. राज्यभरामध्ये त्यांनी मराठ्यांच्या घरातलं कलेक्शन केलं. त्याच्यामध्ये मराठा समाजामध्ये सध्याच्या घडीमध्ये मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या कसा आहे, मराठा समाजाच्या कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, मराठा समाज आजही अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे का, मराठा समाज आजही रूढी परंपरावादी आहे का, ह्याचं सर्व डाटा कलेक्ट केले. आणि हा सर्व डाटा कलेक्ट करून न्यायमूर्ती गायकवाडाचा अहवाल असा सर्व एक प्रकारचा जो एकंदरीत जो अहवाल पाहिला आपण, तर त्या एकंदरीत अहवालामधून असं एक प्रकारचं स्पष्ट झालेलं आहे की सध्या ओबीसी म्हणून ज्या काही जाती आहेत त्या जातीपेक्षाही मराठा समाजाची जी स्थिती आहे ती अत्यंत खालावलेली आहे, असा रिपोर्ट न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा आहे. म्हणजे समाजामध्ये विदारक स्थिती आहे. आपण काही मुठभर नोकरदार आणि मुठभर आपण राजकारणी जर सोडलं तर तुम्ही म्हणता तोच मुद्दा नेहमी समोर येतो. आपल्याकडे असं म्हणलं जातं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे आमदार आहेत, मराठा समाजाच्याच हाती राज्यातली ही सत्ता आजवर राहिलेली होती. तर हे जे चित्र आहे असं असताना सुद्धा मराठा समाज कसा असा मागासलेला राहिला, हा देखील एक अनुषंगाने असा प्रश्न येतो. खरं तर कसं माहिती आहे का की आपण आणि वर करणी जे दिसणारे चित्र अशा पद्धतीचं आहे. मराठा समाजाची खरी परिस्थिती नेमकी कशी आहे? मराठा समाजातील 228 कुटुंब जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. तुम्ही 258 जर कुटुंब सोडले तर बाकीचं जो कुटुंब आहेत त्यांच्याकडे कधीच या 228 कुटुंबांनी लक्ष दिलेलं नाही आहे. तुम्ही आज नातेसंबंध जर पाहिलं
तर कोकणातला जो काही मराठा राजकारणी आहे त्याचीच कुठली तरी सासरवाडी ही पश्चिम महाराष्ट्रातली असती, त्याचा एखाद्या मुलगी ही विदर्भामध्ये दिलेली असती, त्यांचीच एखादा सून ही कुठल्या तरी मराठवाड्यामधून करून घेतलेली असती. म्हणजे ही जे कुटुंब आहेत हे कुटुंबापुरतंच महाराष्ट्रातलं राजकारण आहे. भले ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सेना असो वा भाजप असो, ठराविक मंडळीच येत आहे. मग त्याचबरोबर तीच मंडळी साखर सम्राट म्हणून आहेत, तीच मंडळी शिक्षण सम्राट आहेत, तीच मंडळी वेगवेगळे सम्राट आहेत. त्यामुळं ते म्हणजे मराठा नाही आहेत. आज आमचा वाडी वस्तीवर राहणारा, एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणारा, जो मजुरी करणारा जो मराठा आहे, तुम्ही तोही बघा ना. आज जर आपण आपल्या नापिकामुळे किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या लोकांचं जर आपण पाहिलं तर त्या आत्महत्याग्रस्तांची जर यादी काढली तर त्यामध्ये सर्वात जास्त जे काही जातवाई जर आपण काढली तर सर्वात जास्त मराठा समाजाच्या आत्महत्या केलेले तुम्हाला लोक दिसतील. नाही, मराठा समाजातले मुठभर लोक जी आहेत ती आपल्याला समोर दिसतात, जे राजकारणी आहेत किंवा जे अगदी म्हणू आपण की गर्भ श्रीमंत म्हणून सगळे समोर येत आहेत, जमीनदार असतील, साखर सम्राट असतील, पण बाकी तुमचा समाज अगदी दुर्लक्षिला हा पूर्णपणे असं आपण म्हणतोय. अगदीच आहेत. म्हणजे तुम्हाला मी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे किंवा त्याच्या आधी न्यायमूर्ती बापट आयोग होता, त्याच्या आधी न्यायमूर्ती खत्री आयोग होता, तिन्ही आयोगांनी मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे असं राज्य सरकारला आपल्या रिपोर्टमध्ये सादर केलेलं आहे. तरी पण आपल्याला आपल्या समोरचा जो पिक्चर आहे तो म्हणजे देशमुख पाटील जे काही आमचे राजकारणातले आहेत, देशमुख पाटील आहेत, या देशमुख पाटीलला बघून मराठा समाजाची जर कथा आपण गणना करत असेल तर ते चुकीचं आहे. आणि आज ओबीसी मध्ये आम्ही जी मागणी करतोय, ओबीसी मध्ये आरक्षण मिळाल्यानंतर तिथे क्रिमिलेअरची अट आहे ना बाबा. ज्याची उत्पन्नाची मर्यादा वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर जात आहे तो आरक्षणापासून वंचित राहणारच आहे. आज आरक्षणामध्ये मागील जवळपास 12-13 वर्षापासून मी लढत आहे, पण आज माझं जे वार्षिक उत्पन्न आहे तो 8 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. त्यामुळं आरक्षणाचा फायदा मला मिळणार नाही आहे. माझ्यातला जो काही गरीब समाज आहे त्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा विचार इतर समाजांनी म्हणा किंवा वेगवेगळे माध्यमं जे आहेत त्या माध्यमांनी केला पाहिजे की हा आरक्षण गर्भ श्रीमंत मराठ्यांसाठी नाही आहे. हा आरक्षण मराठा समाजातील जे शेतकरी आहे वर्ग आहे, जो मजूर वर्ग आहे, जो अल्पभूधारक आहे, ह्याच्यासाठी हा आरक्षण आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय. आरक्षण आम्ही आमच्यासाठी मागत नाही आहे. गायकवाड साहेब, तुम्ही जे काही सगळं जी बाजू मांडताय किंवा जी तुमची भूमिका आहे त्यावरून असं दिसतं की विशेष आर्थिक मागास प्रवर्ग यातून जे आरक्षण मिळतंय त्याहीपेक्षा तुम्हाला एक वेगळं आरक्षण पाहिजे होतं. वेगळं आरक्षण ही जी टूम आहे या प्रवर्गामध्ये बसवण्यात आलं हे सगळं आरक्षण, पण ते अपेक्षित नव्हतं तुम्हाला? अपेक्षितच नव्हतं. खरं तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की ज्या वेळेस 2399 जातींचं सर्वे खासदार मंडल यांनी केलं होतं आणि त्यांनी जो अहवाल दिला होता त्या अहवालामध्ये मराठा समाज होता. म्हणजे मराठा समाज हा ओबीसी मध्ये होता. केवळ त्यातलं जो तांत्रिक चूक म्हणा किंवा एक मेक म्हणा, मराठा आणि कुणबी ह्याच्यामधला जो स्वल्पविराम होता तो स्वल्पविराम काढल्यामुळं मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. म्हणून आमचं मागणी आहे की बाबा आम्हाला ओबीसी जो आहे त्या ओबीसी कॅटेगरीमध्येच मराठ्यांचं आरक्षण असलं पाहिजे होतं. मग ही जी नवीन टूम आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं जो काही मांडण्यात आलं तो राजकारण्यांनी सोडलेलं तो पिल्लू होता. आणि तो जो पिल्लू आहे तो पिल्लू आमचा भोळा बाबडा मराठा समाज डोक्यावर घेतला आणि डोक्यावर घेऊन कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे अशी ती टूम आहे ती वाजत गेली आणि त्यामुळंच एससीबीसीचा जन्म झाला. आणि मग शेवटी आता आपण बघतोय ओबीसी मंडळाने देखील काही आता भीती वाटते. ती कोणती भीती वाटते? नाही, भीती बाळगायची. ती मंडळी देखील जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेला ओबीसी मंडळी जी आहेत ती आमच्या एका प्लॅटफॉर्मवरती येतात आणि ते म्हणतात की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही जी मांडणी नेमकी अशा वेळेला करण्यामध्ये एक त्यांच्या मनामधली जी काय भावना ती कशा पद्धतीने? नाही, ओबीसी बांधवांचं मी समजू शकतो की त्यांना अशी भीती आहे की बाबा यदा कदाचित मराठा समाज आला तर आमचं फार मोठं हक्कावर गदा येणार आहे. पण तसं काय नाही आहे. मराठा समाजातील तुम्ही विदर्भामधला मराठा जो आहे, कोकणामधला जो मराठा आहे किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधला देखील बराच काही जो मराठा बांधव आहे तो ऑलरेडी आज ओबीसीमध्ये आहे कुणबी या कॅटेगरीच्या नावाखाली. आज देखील आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील कुणबी समाजाचे अनेकाजवळ दाखले आहेत
आणि ते आज आरक्षणाचा फायदा घेत आहेत. तुम्हाला मी उदाहरण दाखल आमच्या अक्कलकोट तालुक्यामधील राजकारणामध्ये असलेले बाळासाहेब मोरे म्हणून आहेत, किंवा आपण बार्शीमध्ये बारबोली नावाची कंपनी आहे, किंवा असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की त्यांच्याकडे कुणबीची नोंद आहे. मग आज ते कुणबीचं आरक्षण ते घेत आहेत. घेत आहेत. फक्त मुठभर जे काही राहिलेले लोक आहेत तेच आज आरक्षणापासून वंचित आहेत. त्यांनाही तुम्ही सामावून घ्या. आणि आज आमची मागणी आहे की बाबा 27% जो ओबीसीसाठी जो रिझर्वेशन कोटा आहे तो वाढवून घ्या, वाढवून घ्या. कारण आज जर पाहिलं आपण तर 85% समाज हा ओबीसीचा आहे, ओबीसी समूहातला आहे. मग आम्ही तर म्हणतो की 85% ओबीसी समूह जो आहे, म्हणजे आता सध्या 50% मधला म्हणजे आरक्षण जो आहे SC ST सोडून म्हणतो एकूण आरक्षणामधला. जर मग तुम्ही ते सर्व लोक आपण घेऊया, आरक्षणाची जी 27%ची मर्यादा आहे ती वाढवून घेऊया. कारण तुमच्या लढ्याला बळकटी येण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घाबरू नका. आम्ही ओबीसीत आलो म्हणजे तुमचं सर्वच आम्ही काय गिळंकृत करणार नाहीये. वाढीव आरक्षण घेऊ. म्हणजे आज बाबा एक प्रकारचं 27% आरक्षण जो आहे तो आरक्षणामध्ये आम्ही येतो आणि मी आल्यानंतर 27% आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी जो तुमचा लढा चालू आहे त्या लढ्याला बळकटी आणण्यासाठी मराठा समाज हा तुमच्यासोबत खांद्याला खांदा राहून राहील. म्हणून तुम्ही न घाबरता पहिल्यांदा आम्हाला आत घ्या आणि आपण सर्वजण म्हणून तो ओबीसीची जी चळवळ आहे ती मोठी करू, स्ट्रॉंग करू. नक्कीच गायकवाड साहेब, ओबीसी संदर्भामध्ये जे आपलं म्हणणं आहे तर ते आजवरच्या ज्या काही या बाबतीतली जी कार्यवाही झाली त्याला अनुसरून आपल्याला दिसतं की खरं तर दावा ओबीसीसाठी एक तुमचा असायला पाहिजे होता आणि तो दावा कदाचित टिकला असता त्या दरम्यान. पण आणखीन एक आता भाग आहे की या सगळ्या गोष्टी पुढं गेल्या आणि विशेष आर्थिक मागास प्रवर्ग अशा ह्याच्यामध्ये 13% एक आरक्षण मिळतं आहे आणि ह्या 13% आता मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. तुम्ही एक समाजाचा एकसंधपणा कशा पद्धतीने पाहता? म्हणजे यापूर्वी जेव्हा सगळे आंदोलन झाली, मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावरती उतरला, आपण ते सगळे मोठे शांततामय पद्धतीने हे सगळे मोर्चा आपण पाहिलेले होते. आता ही अशी परिस्थिती आहे का समाज तितकाच एकवटलेला आहे का आपल्या हक्क आणि अधिकारासाठी? हो, निश्चितच. काय माहिती आहे का की समाज हा एकवटलेलाच आहे, फक्त त्याचे बॅनर जरी वेगळे असतील. प्रत्येकाला वाटते की बाबा आपण आपल्या बॅनरचा जो वापर आहे तो वापर आपण करून अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊया, म्हणून तो आपल्या वेगवेगळ्या बॅनरखाली लढतोय, पण तो एकाच विषयासाठी लढतोय. त्यामुळं त्यांच्यामध्ये फाटाफूट आहे असं म्हणण्याला काय अर्थ नाही आहे. निश्चितच आहे, तो वेगवेगळे आपापले जे बॅनर आहेत, वेगवेगळे बॅनर सुरुवातीपासून काम करत आहेत. मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, किंवा नवीन जन्माला आलेला सकल मराठा समाज असेल, असे वेगवेगळे समाजाच्या संघटना आहेत, छावा असतील, असे वेगवेगळे संघटना आहेत. त्या सर्व संघटनेची मूळ मागणी एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. भले ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ते आंदोलन करत असतील, पण सर्वांचं मूळ एकच अजेंडा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. गायकवाड सर, आता तर म्हणजे एक आपण बघतो की सुप्रीम कोर्टानं त्या सगळ्या निर्णयाला एक स्थगिती दिली आणि घटनापीठाकडे हे सगळं प्रकरण गेलं आणि त्यानंतर आपण बघतो की राज्यामध्ये हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत ते एकत्रित आले आणि त्यांच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू झाले की मराठा आरक्षणासाठी आपण काही विशेष प्रयत्न करावे. ज्या हालचाली सध्या सुरू आहेत त्याबद्दल काय वाटतं की ज्या हालचाली सुरू आहेत त्यामध्ये आपल्याला असं सगळं एक प्रामाणिकपणा दिसतो किंवा एक खरं तर आता एक या वेगाने देखील गोष्टी घडायला पाहिजेत? खरं तर सुरुवातीलाच आपल्या या राजकारण्याने एक गफलत केली की ज्या वेळेस आरक्षण मिळालं, आरक्षण मिळत असताना आरक्षणासाठी जो काही आपल्याला कच्चा मटेरियल होता राज्य मागासवर्गीय आयोग, या राज्य मागासवर्गीय आयोगाने जे दिलेले जे काही त्यांना सूचना होत्या म्हणा किंवा त्यांचा अहवालातला जो यांच्यासाठी दिलेला जो एक स्ट्रॉंग मटेरियल होतं, तो मटेरियल ह्यांनी एक प्रकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा काही याचिका दाखल झाल्या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये, त्यावेळेस तिथं दाखल केलेले नाही आहेत. आणि आपले जे काही विधिज्ञ होते, विधिज्ञ मंडळी होती जी राज्य सरकारने त्या ठिकाणी मांडणी करण्यासाठी, त्या देखील तेवढ्या ताकदीनं उतरलेल्या नाही आहेत. मग ज्यावेळेस घटनापीठाकडे आले, जो घटनापीठ होतं तो घटनापीठ 3 न्यायाधीशांचं तो पीठ होतं. मग त्यांनी त्या घटनापीठाने सांगितलं की बाबा आमच्या 3 न्यायाधीशांच्या अंडरटेकनखाली असलेला जो काही घटनापीठ आहे ह्याला हे अधिकार नाही आहेत, म्हणून आम्ही ह्या जो काही आरक्षणाचा जो निर्णय आहे तो निर्णय आम्ही आमच्यापेक्षा अधिक असलेला म्हणजे 5 न्यायाधीशांच्या बेंचकडे हा वर्ग केलेला आहे. आणि वर्ग करत असताना आम्हाला खरंच आश्चर्य वाटतंय की समजा जर तुमच्याकडे एखादं न्याय मागायला आम्ही आलो, तुम्ही आमचं न्याय मागत असताना तुम्ही आमचे सर्व प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पाहिलात तुम्ही,
तुम्ही पाहत असताना तुम्ही सर्व गोष्टीला तुम्ही चालू ठेवलेलं आहे. म्हणजे आमचं आरक्षण पूर्ण ठेवलेलं आहे, तुम्ही सर्व केलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे वर्ग करताय, वर्ग करतानाच तुम्ही त्या आरक्षणाला का स्थगिती दिलात, हा सर्वात काय म्हणतात ते चिंतनीय बाब आहे. म्हणजे खरं तर असं व्हायलाच नको आहे. ह्याच्या आधी कुठेच अशा प्रकारची उदाहरणं नाही आहेत की एका खंडपीठाकडून दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करत असताना ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये वर्ग होतो. पण आमच्याच बाबतीत असं का घडलेलं आहे की तुम्ही वर्ग करताना त्याला स्थगिती दिला. स्थगितीचं कुठलंही काही नाही. खरं तर म्हणजे जे याचिका आहेत त्या याचिका काय आहेत की मराठ्यांना आरक्षण नाकारण्याच्या याचिका आहेत. पण नाकारण्याची याचिका असताना पण तुम्ही त्याला स्थगिती का दिला, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तो कोणत्या बेसकली दिला तेच आम्हाला अजून उलगडा झालेला नाही. एक आपण पाहतो की म्हणजे हायकोर्टामध्ये ज्या गोष्टी पटवून देण्यात आलेल्या होत्या, तर त्याच गोष्टी तिथं पटवून द्यायच्या होत्या सुप्रीम कोर्टाला. या सगळ्यामध्ये कुठं कोण कमी पडला असं हो, वाटतं? निश्चितच कमी पडलेलं आहे. म्हणजे मुळात कसं आहे की हा जो पक्ष आहे, सर्व पक्ष म्हणतो की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे कुणी विरोधामध्ये नाही, कोणीच विरोधामध्ये नाही आहे. कारण विरोधामध्ये असण्याचं पण कारण नाही आहे. कारण काय की न्यायमूर्ती आयोग म्हणजे आपण आरक्षण मागत असताना, आरक्षण असं काय छोटी गोष्ट नाही आहे. आरक्षण देत असताना घटनात्मक बाबी सर्व पडताळून पाहाव्या लागतात. त्या सर्व घटनात्मक बाबी पडताळून पाहिलेल्या आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन झालं होतं, त्यांचा अहवाल आहे. त्यांच्या अहवालामध्ये तर मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्यांचा अहवाल असा आहे की ओबीसी पेक्षाही हालत मराठ्यांची वाईट आहे. काही कुटुंबांची हालत एवढी वाईट आहे की ते ओबीसीमध्ये असलेल्या समाजापेक्षाही ते वाईट हालत आहे त्यांची. त्यामुळं त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांचा रिपोर्ट आहे. इतका मागासलेला आहे समाज. हा, मागासलेला आहे. त्यानंतर ज्या राज्य शासनाने 3 वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या होत्या मराठ्यांच्या जे काही कौटुंबिक पार्श्वभूमी तपासण्यासाठी, मराठ्यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी, त्यांचाही अहवाल चांगल्या पद्धतीचा आहे. म्हणजे सर्वच एक प्रकारच्या मराठा आरक्षणाला अनुकूल असलेलं अहवाल हा आलेला आहे. आणि मुळातच सुरुवातीपासून तुम्हाला मी सांगितलं की राजर्षी शाहू महाराजांनी 1902 पासून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, ह्याचं एक आरक्षणाची गरज आहे हे दृढ झालेलं आहे. तरी पण राज्य सरकारने ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तिथं ज्या पद्धतीनं मांडणी व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची मांडणी झालेली नाही आहे. म्हणून आम्हाला आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातल्या त्या खंडपीठानं कदाचित स्थगिती दिली असेल असं वाटतंय. मराठा समाजाला आपली चूक नडली आता असं आपण म्हणू शकतो की कुणबी मराठा असा जो काही एकंदरीत सगळा प्रकार झाला त्यामध्ये एक समाजाची चूक झाली. हो, निश्चितच ना. म्हणजे त्यावेळेस पहिले कृषी मंत्री आणि मराठा समाजासाठी एका वेगळ्या पद्धतीनं काम करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख जे भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि आपल्या घटना समितीमध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत, डॉक्टर राजेंद्र प्रसादांसोबत ते देखील काम करत होते. मग ते त्यावेळेस त्यांनी आपल्या समाज प्रबोधनामधून त्यांनी त्यावेळेस सांगितलं की बाबा रे, आपण आपल्या ज्या नोंदी आहेत, जे शासकीय नोंदी आहेत, या शासकीय नोंदी तुम्ही कुणबी म्हणून करून घ्या. कारण आपलं कुणबी म्हणजे कुणबट करणारा, म्हणजे आज आपण ग्रामीण भागामध्ये गेलं की प्रत्येक जो शेती करणारा जो समाज आहे त्याला कुणबट म्हणतात, कुणबी समाज आहे. मग मराठ्यांचा मूळ व्यवसाय हा कुणबी शेतीचा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या नोंदी या कुणबी करून घ्या असं त्यांनी त्यावेळेस सर्वांना आव्हान केलं होतं. पण आमच्यातला अज्ञानपणा, त्याचबरोबर आमच्यातला अहमपणा नडला म्हणून आम्ही त्यावेळेस कुणबी लावू शकलो नाही. कदाचित आमच्यातला अज्ञानपणा पण नडला त्यावेळेस, म्हणून आम्ही. आणि आज ती कागदोपत्री नेमकी ती अडचण आहे. आणि त्या अडचणीमुळे मराठा समाज आज त्या आरक्षणापासून वंचित आहे. मग आम्ही सरकारला, म्हणजे गायकवाड आयोगाला असेल, त्याच्या आधी बापट आयोगाला असेल, त्याच्या आधी खत्री आयोगाला असेल, आम्ही सर्वांना पटवून दिलेलं आहे की बाबा मराठा आणि कुणबी हा एकच आहे. त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतो, त्यांच्या चालीरीती एक आहेत, त्यांच्या नोंदीमध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणी एकाच कुटुंबातल्या एकाच्या नोंदी कुणबी आहेत, एकाच्या नोंदी मराठा आहेत. हे आम्ही पटवून दिलेलं आहे आणि ते त्यांना मान्य आहे. त्यांना मान्य आहे की बाबा हे सर्व गफलत झालेली आहे या समाजाकडून, समाजाच्या अज्ञानपणातून म्हणा किंवा त्यावेळेच्या दप्तर दिरंगाईमुळे झालेले आहे, हे त्यांना मान्य आहे. म्हणून ते आरक्षण दिलेले आहेत. म्हणजे मराठ्यांना मिळालेलं आरक्षण हा काय विशेष काय लाभ म्हणून दिलेला नाही आहे, हक्क म्हणून मिळालेला आहे. जो यापूर्वी मिळाला पाहिजे होता तो यापूर्वीच मिळाला पाहिजे होता, तो कालांतराने मिळालेला आहे. एकंदर आपण बघतो की राज्यामध्ये जेव्हा हा सगळ्या एक ही परिस्थिती उद्भवली की सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, त्यानंतर मराठा समाजामध्ये एक सगळीकडंच नाराजीचा सगळा सूर होता. आणि त्यानंतर आमच्या एका राज्य शासनाने एक पाऊल असं उचललं की पोलीस भरती करायची, पोलीस भरती राज्य शासन करणार होतं. आणि
त्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उमेदवारांना समाविष्ट करून घेण्याचं एक पाऊल उचललं गेलं. अर्थात त्याच्यावरनं देखील आपल्याकडं काही वाद पाहायला मिळतात. पण ही जी एकंदरीत सरकारची भूमिका पाहायला मिळाली की ती फक्त एका समाजाला खुश करण्यासाठीचा हा तात्पुरता उपाय म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहता का? म्हणजे पोलीस भरतीमध्ये त्यांनी एक विचार केला की नाही, जास्तीत जास्त मराठा उमेदवार जे आहेत त्यांना एक समाविष्ट करून घ्यावं. नाही, तसं होऊ शकत नाही आहे. ज्यावेळेस कोणतीही शासकीय भरती निघती, ती भरती निघत असताना जी बिंदू नामावली आहे, ज्या आपल्या बिंदू नामावलीप्रमाणे प्रत्येक समाजाला त्या कॅटेगरीप्रमाणे त्यांना तेवढ्या जागा द्याव्याच लागतात. सरकारने जे काय आज मीडियामधून वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करत आहे. आज एकूण जागा ज्या आहेत त्या 1500 जागा, 15,500 जागा काहीतरी नवीन पोलीस भरतीच्या आहेत. त्याच्यामधून मराठा आरक्षणाप्रमाणे जर पाहिलं आपण तर बाबा जवळपास त्याला 12,500 पोलीस भरती आहेत. 12,500 पोलीस भरतीमधून मराठा समाजाच्या आरक्षणाप्रमाणे 1500 उमेदवारांचं ही नियुक्ती होणार आहे. मग आज मराठा आरक्षणाला स्थगिती आहे. स्थगिती असल्याकारणानं आमच्या वाट्याच्या ज्या काही 1500 जागा आहेत ह्या जागा आम्हाला मिळणार नाही आहेत. म्हणून आम्ही म्हणलेलं आहे की सरकारला की बाबा तुम्ही आरक्षणचा जो काही निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयामधला, तो निर्णय लागेपर्यंत तुर्तास तुम्ही भरती प्रक्रिया थांबवा. खरं तर मराठ्यांसाठी स्पेशल भरती नाही आहे. गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आणि काही जबाबदार मंत्र्यांनी म्हटलं की मराठा समाजाचा जो हक्क आहे तो आम्ही बाजूला काढून ठेवू आणि भरती प्रक्रिया राबवू. तसं होत नाही आहे. एखादी भरती प्रक्रिया चालू झाली, ती जितक्या जागांसाठी ती चालू झालेली आहे तेवढ्या जागांसाठी ती भरती प्रक्रिया राबवावी लागती आणि ती नियमानुसार राबवावी लागणार. नियमानुसार राबवावी लागणार आहे. आज मराठा समाजाचं फार मोठं नुकसान एका वेगळ्या बागुलबुवा करून हे राजकारणी करत आहेत की बाबा ते सांगत आहेत की बाबा आम्ही मराठ्यांसाठी जागा आरक्षित बाजूला ठेवू आणि भरती प्रक्रिया राबवू. तसं होऊ शकत नाही आहे. मराठा समाजाची तुम्ही चेष्टा करताय, सरळ फसवतोय तुम्ही मराठा समाजाला. होऊ शकत नाही. राजकारणी असा एक शब्द तुमच्या आता या बोलण्यात सगळ्यात आला आणि मग या गोष्टीला धरून एक प्रश्न असा समोर येतो की एकूण लोकसंख्येच्या 32% असलेला आमचा हा सगळा मराठा समाज आणि राज्यातली जर आम्ही एकंदरीत सगळी सत्ता पाहिली, सत्ते समीकरणं पाहिली तर बहुतेक वेळेला आमचे मराठा समाजाचेच नेते जे होतं, नेतृत्व जे होते ते राज्याला लाभलेलं होतं. असं असताना सुद्धा या सगळ्या मराठा समाजाच्या समस्यांकडं, मागण्यांकडं आजवर दुर्लक्ष झालं असं वाटतं. नक्कीच. कसं असतं सर माहिती आहे का की आपण पाहतो की एकूण आमदारामध्ये मराठ्यांचे आमदार जास्त आहेत, मंत्रिमंडळामध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे, मुख्यमंत्री आजपर्यंत झालेले मराठा समाजाचे जास्त आहेत. मग हे जे काही मराठे आहेत हे मराठे समाजाचे मराठे नाही आहेत, हे मराठे त्यांच्या पक्षाचे मराठे आहेत. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला की राष्ट्रवादीतला मराठा हा राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अजेंड्याशी रिलेटेड असतो. शिवसेनेतला मराठा हा शिवसेनेच्या अजेंड्याशी मर्यादित राहतो. भाजपमधला मराठा हा भाजपच्या जो काही अजेंडा आहे त्याच्याशी मर्यादित राहतो. काँग्रेसचा जो काही मुख्यमंत्री असेल किंवा काँग्रेसचा जो आमदार असेल तो त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याशी रिलेटेड राहतो. तो मराठा समाजाच्या प्रश्नाशी रिलेटेड राहत नाही आहे. प्रत्येक राजकारण्यांनी त्या ठिकाणी असलेला लोकसंख्येचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने तिथं मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठा उमेदवार दिलेला असतो. तो जो निवडून येणारा जो आमदार असतो तो पक्षाचा असतो, तो समाजाचा नसतो. ज्या ठिकाणी बहुसंख्य समाज आहे त्या ठिकाणी प्रत्येक समाजाने तोच उमेदवार दिलेला असतो. तुम्ही जर पुणे पट्ट्यामध्ये गेलात, ज्या ठिकाणी पुणे पट्ट्यामध्ये बहुसंख्य ठिकाणी मराठा जात समूह आहे त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने मराठ्याचाच उमेदवार दिलेला असतो. म्हणजे तो उमेदवार तो पक्षाचा असतो, तो समाजाचा नसतो. आजपर्यंत लोकांचा हाच गैरसमज आहे की मराठ्यांचे एवढे मोठे मुख्यमंत्री झाले. अहो, ते मराठ्यांचे मुख्यमंत्री नव्हते, ते त्या पक्षाचे मुख्यमंत्री होते, ते समाजाचे नव्हते. आणि मराठा समाज म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. ते पक्ष तुम्हाला सांगतो ना की ते पक्षाशी बांधिलकी असलेले नेते होते, ते समाजाला बांधिलकी असलेले नेते नव्हते. जोपर्यंत समाजाला बांधिलकी असलेला नेता निर्माण होत नाहीये तोपर्यंत त्या समाजाचा फायदा होत नाहीये. आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी की बाबा आरक्षणातून निवडून गेलेले खासदार असतात. जेव्हा एखाद्या वेळेस दलित समाजाच्या प्रश्नाचा विषय येतो त्यावेळेस सर्वच दलित आरक्षणातून निवडून आलेले खासदार एकत्र येत नाही आहेत.
ते त्यांच्या त्यांनी पक्षाच्या अजेंडा एकत्रित येणं अपेक्षित आहे आणि त्या प्रश्नावर येत नाही येते त्यांच्या पक्षाचा जेव्हा अजेंडा असतो तो अजेंडा राबवण्यासाठी ते निवडून आलेले असतात. कुठलाही जातीचा आमदार असतो. आता कसं होतं माहिती आहे का की समाजामध्ये असतं की बाबा आमच्या जातीचे एवढे आमदार निवडून आले. तुमच्या जातीचे आमदार नसतात, ते पक्षाचे आमदार असतात आणि ते पक्षाच्या जो काही जाहीरनामा आहे, पक्षाचं जो काही हित आहे ते त्याच्यासाठीच ते लढत असतात. समाजाच्या हितासाठी ते लढत नसतात. मग ही व्यवस्थेशी प्रतारणा म्हणायची हो, काय निश्चितच की आपण आहे. मतदारसंघ जो आहे तर तो एक अनुसूचित जाती जमातीसाठी असेल, अन्य प्रवर्गासाठी असतील, इथून जे उमेदवार निवडून जातात खरं तर एक अपेक्षित असं असतं की त्यांनी त्या समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. इथे मात्र ते घडताना दिसत नाही. हो, आपल्या ज्या संविधानामध्ये जी तरतूद केली ती तरतूद तशी होती की त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लोक आपल्या संसदेत गेले पाहिजेत, न्याय करायसाठी आपला प्रतिनिधी म्हणून गेला पाहिजे. पण झालं काय माहिती की आपण त्यांना एवढं पक्षाच्या बांधिलकीमध्ये आणि पक्षाच्या नियमावलीमध्ये आपण घट्ट केलेलं आहे की तिथं गेल्यानंतर ते पक्ष काय सांगतो ते मांडतात, समाजाच्या व्यथा मांडत नाही आहे त्या ठिकाणी. म्हणजे मराठ्यांच्या बाबतीत तेच झालं आहे. इतर समाजाची ओरड आहे की मराठा समाजाचे आमदार इतके आहेत, मराठा समाजाचे आजपर्यंत इतके मुख्यमंत्री झालेले आहेत. अहो, ते मराठा समाजाचे मुख्यमंत्री नव्हते, ते मराठा समाजाचे आमदार नाही आहेत, ते पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, ते पक्षाचे आमदार आहेत. समाजाचे म्हणून त्यांच्याकडे कधीच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही आहेत. गायकवाड साहेब, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ही सगळी वस्तुस्थिती जी आपण नाकारू शकत नाही, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती, यातनं देखील आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे. पण याजवळ आणखीन एक सगळ्यात भाग येतो तो असा की आता जी काय एकंदरीत स्थगिती मिळाली, शेवटी मराठा समाजामध्ये कशा पद्धतीची भावना आहे, समाज कोणाला जबाबदार धरतोय जी स्थगिती मिळाली. अर्थात ही काय अंतिम सुनावणी नाहीच आहे, पण तरी देखील जी परिस्थिती आता निर्माण झाली किंवा मराठा समाजाला पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरावं लागलं, या परिस्थितीला कोण जबाबदार? नाही, निश्चितच. कसं आहे माहिती आहे का की म्हणजे एक न्यायालयाचा निर्णय आहे तो आपण न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य आहे मला, पण न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी कोण जबाबदार आहे? न्यायालयामध्ये बाजू मांडण्याची जी जबाबदारी आहे ती सर्वस्वी सरकारची आहे, सर्वस्वी सरकारची आहे आणि त्या सरकारमध्ये असलेल्या त्या पक्षाच्या प्रतिनिधीची आहे. म्हणजे राज्य सरकार म्हणतात की केंद्र सरकार? हो, राज्य सरकारची. राज्य सरकारने त्या ठिकाणी जर बाजू व्यवस्थित मांडली असती सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि आपण जे काही तुम्हाला मगाशी सांगितलं की आता आमच्याकडे जे काही वेगवेगळ्या आयोगांचे जे काही मटेरियल आहेत, मागच्या आयोगाचं सोडू आपण, जे काही गुंडाळून ठेवलेलं आहे ते, पण सध्याच्या ज्या आयोगाच्या निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्या आयोगाचा अहवाल किंवा यांच्याकडे असलेले सर्व आजपर्यंतच्या मराठा समाजाचे जे आर्थिक स्थितीचे, सामाजिक स्थितीचे जे काही कागदोपत्र आहेत हे त्या ठिकाणी दाखवायला ते कमी पडले. आणि त्याच्यामध्ये दुसरा घोळ झाला की सध्या कोरोना महामारी असल्यामुळं जे काही कोर्टामध्ये जो काही आर्ग्युमेंट व्हायला पाहिजे, समोरासमोर बाजू मांडण्यासाठी जी काही संधी मिळाली पाहिजे ती संधी देखील आपल्या राज्य सरकारच्या वकिलांना मिळाली नाही आहे, असं राज्य सरकारच्या वकिलांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत जो काही ऑनलाईन पद्धतीनं जो काही सुनावणी झाली, हिअरिंग झालेला आहे, त्याच्यामध्ये देखील राज्य सरकारने आपल्या पद्धतीनं जो काही म्हणणं मांडायचं होतं तो मांडलेला नाही आहे तिथं. आणि दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या खंडपीठाचं आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की त्या खंडपीठाने खरं तर आपल्याकडचा जो काही निर्णय आहे तो निर्णय दुसऱ्यांनी द्यावा म्हणून त्यांच्याकडे त्यांनी वर्ग केलेला आहे. वर्ग करत असताना त्यांनी खरं तर त्यांना अधिकार नाही आहे की बाबा त्याला स्थगिती द्यायची, जसं आहे तसं त्यांनी हँडवर्क करायला पाहिजे होतं. तसं त्याला पिन मारून काय हँडवर्क केले, त्याला पंक्चर करून काय हँडवर्क केले, तोच आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. गायकवाड सर, आता एक भाग दिसतो म्हणजे जेव्हा आता आपण सगळं राज्य सरकारनीच थोडीशी आपण राज्य सरकारची जबाबदारी म्हणूयात, पण याचबरोबर आता आपण बघतो की राज्यामध्ये हे सगळं सत्तांतर झालं आणि 3 पक्षांचं हे सरकार सध्या सत्तेमध्ये आहे. म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षांची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत असं वाटतं का की सगळे ते एकत्रित अशा पद्धतीने प्रयत्न करतील? कसं यांची जे आरक्षणासाठी जे प्रयत्न आहेत ते आपल्याला अपेक्षित तशा पद्धतीचे आहेत का? प्रत्येक राजकीय व्यक्ती हा ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये पोटतिडकीनं बोलायला पाहिजे तिथं न बोलता सभेमध्ये, समारंभामध्ये मराठ्यांच्या सोबत आहोत, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका ही राजकीय मंडळी सोयीनं घेतात. खरं तर जे संसद आहेत, जिथं कायदे अस्तित्वात येतात
त्या ठिकाणी या लोकांनी म्हणजे या लोकांचे तोंड उघडत नाही येतं, पण ज्या ठिकाणी समाजाचे संमेलन असतात, ज्या ठिकाणी समाजाचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी सर्वच लोक म्हणतात की आम्ही मराठ्यांच्या सोबत आहोत. पण मराठ्यांच्या सोबत समारंभामध्ये आम्हाला अपेक्षित नाही आहेत. ज्या ठिकाणी कायदे अस्तित्वात येतात, ज्या ठिकाणी कायदे तयार होतात, त्या ठिकाणी तुम्ही एक प्रकारचं समाजासोबत राहिलं पाहिजे. पण दुर्दैवानं ज्या ठिकाणी कायदे बनत असताना आमचे मराठाच नाही आहे तर जे कोणी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत तिथं शांत असतात आणि नको त्या ठिकाणी जास्त बडबड करतात. म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा तो फसवेगिरी आहे. मतपेटीवरती डोळा ठेवणं. हो, निश्चित म्हणजे ही फसवेगिरी आहे. म्हणजे समाज समारंभामध्ये तुम्ही मराठा समाजाला आरक्षणाचं जी वल्गना करता त्याला काही काडीची किंमत नाही आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुम्हाला आवाज काढायचं कुठं आहे तर संसदेमध्ये काढायचं आहे, ज्या ठिकाणी कायदे अस्तित्वात येत असतात. आता हा जो सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये आपण बघूया की जो काही राज्यघटनेची पायमल्ली झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली झालेली आहे, अशा हे कारण घेऊन आपण आमच्या विरोधामध्ये याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. म्हणजे 50%च्या पेक्षाही आरक्षण जास्त दिलं गेलेलं आहे नसावं म्हणून. तसं जर पाहिलं आपण तर मराठा समाज महाराष्ट्राच्या बाहेर असे अनेक राज्य आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला मी तामिळनाडूचं उदाहरण देतो. तामिळनाडूमध्ये आजच्या घडीला 69% आरक्षण आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. मग त्यांचं आरक्षण कसं काय टिकलं बाबा, तर ज्या वेळेस तामिळनाडू राज्यामध्ये जर पाहिलं, प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या आपण जात समूहांचं जर बघितलं तर एखाद्या राज्यामध्ये उच्चवर्णीयांची संख्या जास्त असू शकते, एखाद्या राज्यामध्ये कमी जास्त असू शकतो. म्हणून त्या राज्यामध्ये राज्यांना अधिकार दिलेले आहेत की बाबा तुमच्या राज्यामधल्या जी काही समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करा आणि त्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करून तुम्ही एक प्रकारचा कायदा करा आणि त्याला तुम्ही त्याचं आरक्षण देऊ शकता. मग ज्या वेळेस आपल्या घटनेमध्ये परिशिष्ट 9मध्ये तसा एक विशेष तरतूद आहे की त्या राज्यामध्ये जर जो जात समूह आरक्षित जात समूह जर जास्त असेल तर त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही तो करा. मग त्यावेळी तामिळनाडूचा जो 69चं आरक्षण झाला त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. तत्कालीन प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहरावनी तसा तामिळनाडूसाठी विशेष बाब म्हणून कलम परिशिष्ट 9मधल्या जो तरतूद आहे त्या तरतुदीचा उपयोग करून तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आज मागील 20 वर्षापासून चालू आहे बिनदिक्कतपणे. मग माझं तेच म्हणणं आहे आमचं की तुम्ही समाजाच्या व्यासपीठावर येऊन आरक्षण देतो म्हणू नका. तुम्ही संसदेमध्ये ज्या ठिकाणी कायदे बनतात तुमची आवश्यकता तिथं आहे तिथं तुम्ही तोंड उघडा आणि मराठ्यांसाठी परिशिष्ट 9 जो आज आरक्षण वाढलेलं आहे 13% आरक्षण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये परिशिष्ट 9मध्ये बसवा आणि मराठ्यांचं आरक्षण कायम करा ही आमची आजची मागणी आहे. गायकवाड साहेब, ही सगळी चर्चा आपली होतेच आहे, पण याचवर एक झालं की राधाकृष्ण विखे पाटील सहज एक आरोप या पद्धतीचा केला की मराठ्यांना हे आरक्षण मिळू नये याच एका अशा उद्देशातून म्हणा किंवा त्यांनी थेट असा आरोप केला की सरकारची हलगर्जीपणा नडलेला आहे, राज्य सरकारचा एक हलगर्जीपणा सर्वोच्च न्यायालयात नडला. अशा प्रकारची जी प्रतिक्रिया येते याच्याकडे कशा दृष्टीने बघता, ही खरीच वस्तुस्थिती आहे की केवळ एक राजकीय आरोप म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय समाज? मी सन्मान्य त्या सगळेच आपले सगळेजण सारखे असं मराठा समाजाला वाटतं. सन्मान्य ज्येष्ठ आपले राज्याचे मंत्री माजी मंत्री आणि ज्येष्ठ एक प्रकारचे ते राहिलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो या माध्यमातून की तुम्ही जो आरोप केलेला आहे की बाबा याचा श्रेय भाजपला मिळू नये म्हणून खोडसळपणाने जो काही सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी एक प्रकारचे गफलती केलेल्या आहेत असा जो आरोप आहे, मला तुम्हाला विनंती करायची आहे राधाकृष्ण विखे पाटलांना आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की तुम्ही जर तुमचं म्हणणं खरं असेल तर तुम्ही केंद्रामध्ये तुमचं बहुमत आहे, केंद्रामध्ये भाजपचं बहुमत आहे आणि तुम्ही आजच्या घडीला परिशिष्ट 9मध्ये काही चेंजेस करून तुम्ही मराठ्याने जो काही राज्य सरकारने जी काही घोडचूक केलेली आहे ती चूक तुम्ही सुधारा जेणेकरून समाज तुमच्या कायम पाठीशी राहील. ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की तामिळनाडूमधली जनता ज्या पी व्ही नरसिंहरावांना कधी विसरणार नाही तसं महाराष्ट्रातली जनता मराठ्यांना आरक्षण जर केंद्राच्या त्या परिशिष्ट 9मध्ये 9नुसार जर मराठ्यांचं आरक्षण कायम राहिलं तर मराठा समाज राज्यातला मराठा समाज मोदी सरकारला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना कधीच विसरणार नाही.
कृपा करून तुम्ही जो एक प्रकारचं सांगताय की बाबा ह्यांची चूक आहे, असे आरोप प्रत्यारोप अपेक्षित नाहीत तुम्हाला. आम्हाला नाही तर तुम्ही बाबा ह्यांनी चूक केली म्हणून तुम्ही ह्यांनी गाय मारली म्हणून तुम्ही शिंगरू मारू नका. त्यांनी जी चूक केलेली आहे तर ती चूक सुधारण्याची तुम्हाला संधी आहे. आज केंद्रामध्ये तुमचं भाजपचं सरकार आहे. तुम्हाला हात जोडून आम्ही विनंती करतो की बाबा तुम्ही परिशिष्ट 9 मध्ये केंद्रातल्या परिशिष्ट 9 मध्ये चेंजेस करा आणि चेंजेस करून तुम्ही बाबा तिथं तुम्ही दिला तर राज्याने काही जरी केलं तर पण त्याला काही किंमत नाही आहे. आज तुमच्या हातामध्ये तुम्ही जसं मागच्या सरकारने तुमच्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलेलं होतं तसंच या देशातल्या प्रधानमंत्र्याकडे तुम्ही बसा आणि मराठ्यांचं आरक्षण कायम करा ही तुम्हाला विनंती आहे. गडसाहेब, शेवटचा प्रश्न असा की आता हे जे प्रकरण आहे ते घटनापीठाकडे गेलेलं आहे, त्यांच्याकडनं एक तुम्हाला आता काय अपेक्षित आहे, जी आता खरं म्हणजे एका अर्थाने ती अंतिम सुनावणीच असेल, तर या एका घटनापीठाच्या निर्णयाकडनं तुम्हाला कशा पद्धतीची एक अपेक्षा आहे? साहेब कसं आहे की घटनापीठ त्यांच्यासमोर जी काही मांडणी झालेली असती, म्हणजे न्यायालयाची न्याय प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की न्यायपालिका ही आंधळी आहे. त्यांच्यासमोर तुम्ही जे जे मांडता त्याचं अवलोकन करून ते निर्णय देत असतात. मग आता सर्वात महत्त्वाचं इथं असं आहे की ज्यावेळेस 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून आता 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हा मराठा आरक्षणाचा विषय जाणार आहे, त्यावेळेस राज्य सरकार त्याचबरोबर जे काही आपले विधिज्ञ आहेत राज्य सरकारमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ, या लोकांनी कसं मांडणी करतात त्या ठिकाणी त्याच्यावर न्यायपालिकेचा निर्णय हा अवलंबून आहे. खरं तर न्यायपालिकेला सदसद विवेकबुद्धीने त्यांनी हा सर्व जो काही अहवाल आहे, राज्य शासनाचा अहवाल, विधिज्ञांचा अहवाल, हा त्यांनी व्यवस्थित पाहावा आणि पाहून त्याने आम्हाला निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. पण ह्याच्यामध्ये मांडणी कशी होती, प्रेझेंटेशन कसं आहे ह्याच्यावर सर्व काय अवलंबून आहे. कारण आज न्यायालयाला स्वतःचं मत नसतो. न्यायालयाला तुम्ही मांडलेल्या जे काय आहे त्याच्यावर निर्णय द्यायचा असतो. जी काही कागदपत्र समोर येत समोर येते त्याच्यावरून न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे न्यायालय निर्णय देत असताना राज्य सरकारने ज्या ज्या पद्धतीनं बाजू भक्कम मांडली, तर आमच्या मराठा आरक्षणाची बाजू तिथं भक्कमपणे मांडली तर आमचं आरक्षण टिकेल. जर ह्यांनी खोडसाळपणाने जर आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी जर परफेक्ट मांडली नाही आहे तर निश्चितच सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या पदरी निराशा येईल का अशी भीती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला एक पुन्हा संधी आहे की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तर तो प्रभावीपणे आता या घटनापीठापुढं मांडणं हे अपेक्षित आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मराठा समाज हा एक खऱ्या अर्थाने मागास असा समाज सिद्ध झालेला आहे. त्या संदर्भामध्ये आमच्या मागासवर्गीय आयोगाचे अहवाल देखील सगळे समोर आले आणि त्याचबरोबर अगदी आपण काही वर्ष मागे जाताना सुद्धा आपण पाहतो की मराठा समाज हा जो आहे तो आरक्षणाचा खऱ्या अर्थानं तो दावेदार राहिलेला आहे. मराठा समाजातलाच एक भाग असणारा कुणबी समाज हे आरक्षणामध्ये हा समाज समाविष्ट आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळं मराठा समाज या आरक्षणापासून आज वंचित आहे. एका अर्थानं जर पाहायला गेलं तर आर्थिक विशेष मागास प्रवर्ग जो आहे तर त्याहीपेक्षा समाजाची अशी भावना की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण वाढून मिळावं आणि हे आरक्षण वाढून मिळताना ओबीसींवर अन्याय होणार नाही अशा प्रकारची एक व्यवस्था त्यामध्ये असावी अशा प्रकारची मागणी. मात्र जो काही सर्वोच्च न्यायालयानं ह्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानंतर मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा एक असंतोषाची भावना किंवा अन्यायाची भावना वाढीस लागलेली आहे. आणि या सगळ्या धर्तीवरती मराठा समाजाची एक अपेक्षा अशी की आमचे जे म्हणून नेते आहेत तर त्यांनी आता केवळ टाळा मिळवण्यासाठी किंवा समाजाला खुश करण्यासाठी काही वक्तव्य करू नयेत, तर जिथं आपल्याला संधी आहेत, जिथं आमचे मराठा समाजाचे नेते लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या सभागृहात काम करत आहेत तर तिथं त्यांनी या मराठा आरक्षणासाठी जोरदार आवाज उठवा आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा पुढाकार घेतला तर ते खऱ्या अर्थानं एक समाजासाठी केलेलं कार्य म्हणून समोर येईल. त्याचबरोबर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांनी देखील एक पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी आणि भूमिका मराठा समाजाच्या वतीनं आज इथं मराठा सेवा संघाचे राम गायकवाड सरांनी मांडली. आंदोलनात ते सहभागी आहेत. रस्त्यावर उतरून जी मराठा समाज लढाई आहे त्यामध्ये राम गायकवाड साहेबांचा जो आहे तो पुढाकार आपल्याला नेहमी दिसून येतोच आहे. येत्या दिवसामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या देखील महत्त्वपूर्ण आहेत. तत्पूर्वी राम गायकवाड साहेबांनी एक भूमिका सविस्तरपणे विशद केली आणि विषय विस्तृतपणे आपल्यासमोर मांडला. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने त्याचं मनपूर्वक असे आभार. धन्यवाद सर.